नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकामधील जे तिसरं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन 3.2 अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा सादर करतोय। याचं पेज नंबर 92, 93, 94 व 95 असं आहे। त्यातला आपण 93 वरती मी जे हा लेसन आहे, पाठ आहे, तो आपण पाहायला सुरुवात करतोय। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच मी आपल्या सगळ्यांना अगदी नम्र अशी विनंती करतो, जर तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया तो सबस्क्राइब करा। त्याच्यानंतर या व्हिडिओच्या बरोबर खालच्या बाजूला सबस्क्राइबचं लाल बटन आहे, ते तुम्ही क्लिक केलं किंवा दाबल्यानंतर परत एक घंटीचं चित्र येतं, त्याच्यावरती क्लिक करा। म्हणजे इथून पुढचे माझे जेवढे व्हिडिओज तयार होतील त्या सगळ्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि ते तुम्हाला व्हिडिओ एक सलग पाहता येतील। जर तुम्ही अगोदर सबस्क्राइब केलं असेल तर मात्र परत सबस्क्राइब करू नका, ते अनसबस्क्राइब सुद्धा होतं। तर मग ठीक आहे, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पेज नंबर 93 बघा। A lesson in life from a beggar. Meena is a good friend of mine. मीना ही माझी एक अतिशय चांगली मैत्रीण आहे। She is an LIC officer earning a good salary. तर ती एक LIC मध्ये एक अधिकारी आहे की जी खूप चांगला पगार मिळवते किंवा तिला खूप चांगला पगार आहे। But there was always something strange about her. पण तिच्या बाबतीमध्ये एक नेहमीच अशी एक विचित्र गोष्ट तिच्या बाबतीमध्ये घडत होती। काय होती बघा? शी वॉज फॉरएव्हर अनहॅपी. ती कायमस्वरूपी ती दुःखी असायची, आनंदी अजिबात नसायची। व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. ज्या वेळेला मी तिला भेटायची, कुणाला? मीनाला। याचे जे रायटर आहेत त्या आहेत सुधा मूर्ती। त्या ज्यावेळेला तिला भेटायच्या त्यावेळेला काय व्हायचं बघा? आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. या लेखिकेला मीनाला भेटल्यानंतर तिला डिप्रेस्ड झाल्यासारखं वाटायचं, म्हणजे तिला उदास झाल्यासारखं वाटायचं, तिला खिन्न झाल्यासारखं वाटायचं, विषण्णता तिच्या मनामध्ये आल्यासारखं वाटत असायचं। इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड cynicism had a way of spreading to others. आता हे कशामुळे होत होतं? तर ती जी मीना होती तिच्यामध्ये असणारं जे ग्लूम आहे, तिच्यामध्ये असणारी जी काही तिची खिन्नता आहे किंवा विमनस्कता जी काही आहे, त्याच्यामुळं इथं ग्लूमचा अर्थ आहे बघा, फिलिंग ऑफ सॅडनेस, या दुःखाच्या भावनेमुळं। आणि काय व्हायचं तर अँड सिनिसिझम, सिनिसिझमचा अर्थ इथं आहे अ डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, म्हणजे कुणावरही विश्वास न ठेवणारी जी माणसाची मनोवृत्ती असते अशा वृत्तीला, मग ते वक्रदर्शीपणा असं आपण म्हणूयात त्याला। असा माणूस की जो कुणावरच विश्वास ठेवत नाही, अशी वृत्ती त्या मीनाची होती। आणि ती वृत्ती तिच्या भोवताली जी काही माणसं असतील त्यांच्यात ती पसरली जायची। म्हणून त्या मीनाला भेटल्यानंतर लेखिकेला सुद्धा काय वाटायचं तर तिला दुःख वाटल्यासारखं किंवा तिला डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं, तिला खिन्न झाल्यासारखं वाटायचं, उदास झाल्यासारखं वाटायचं। शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर एनी अबाउट पर्सन. आता हे मीनाबद्दलची अजून एक गोष्ट अशी आहे की तिच्याकडं कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही व्यक्ती अथवा कुठल्याही विषयाबद्दलचं पॉझिटिव्ह, सकारात्मक असं काहीही बोलण्यासाठी नसायचं। म्हणजे ती प्रत्येक गोष्टीमध्ये ती काहीतरी दोष ही शोधत असायची। मित्रांनो, ही माणसाची वृत्ती असते, हा स्वभाव असतो आणि याला औषध नाही। हे खरं तर त्या माणसानं स्वतःच बदललं तरच ते होऊ शकतं। अशी अनेक लोक समाजामध्ये असतात आणि मी तर असं म्हणेन की जी माणसं निगेटिव्हिटी पसरवतात अशा माणसांपासून आपण खरोखरच लांब असायला हवं। पुढे बघा,
फॉर इन्स्टन्स, I might say to her, Meena, did you know Rakesh had come first in his school? आता तर एखादा इन्स्टन्स जर का सांगायचं म्हटलं तर तो असं आहे बघा, तिला जर मी म्हटलं की मीना, तुला माहिती आहे का राकेश वर्गामध्ये शाळेमध्ये पहिला आला. आता हे सकारात्मक बाब आहे, याच्यामध्ये ती कशी दोष शोधते बघा. मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. आता बिलिटल या शब्दाचा अर्थ कमी लेखणे किंवा हीन लेखणे, एखाद्याचं महत्व कमी लेखणे असा अर्थ होतो. आता त्याच्यानंतर जो त्या मुलाचं जी अचिव्हमेंट होती, त्यानं जे प्राप्त केलेलं होतं, मिळवलेलं होतं, त्या मिळवलेला कमी लेखणारी किंवा हीन लेखणारी तिचा रिस्पॉन्स असायचा, तो असा असायचा. ती काय म्हणायची बघा, नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. ती म्हणायची त्यात काय एवढं म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. ह्याचे या मुलाचे म्हणजे राकेशचे वडील हे शाळेमध्ये शिक्षक आहेत, स्कूल टीचर आहेत, त्यामुळे त्याचा नॅचरली त्याचा पहिला नंबर येणारच आहे. म्हणजे असा अजिबात काही संबंध नाही की शिक्षकाचा मुलगा हा शाळेमध्ये पहिलाच येतो, असा अजिबात नाही. तर मग बघा, असं हा तिच्या त्या स्वभावातला हा एक दुर्गुण होता, तो इथं तिने दाखवलेला आहे. इफ आय सेड मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. जर मी तिला असं म्हणाले की मीना, श्वेता खरोखरच देखणी मुलगी, सुंदर मुलगी आहे की नाही ती, याच्यावरती मीना काय म्हणायची बघा, मीना वुड बी पेसिमिस्टिक. आता पेसिमिस्टिकचा अर्थ आहे इथं बघा, एक्सपेक्टिंग द वर्स्ट हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे काय तर एक्सपेक्टिंग द वर्स्ट हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड. एखाद्या माणसाचा जो निराशावादी ॲटिट्यूड असतो किंवा प्रवृत्ती असते, असं ती पेसिमिस्टिक व्हायची, निराशावादी व्हायची. त्याच्यानंतर तिचा जो ॲटिट्यूड होता त्यातनं ती काय म्हणायची बघा, वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. ती म्हणायची, पोनी म्हणजे घोडा, घोडा जेव्हा तरुण असतो तेव्हा तो रुबाबदार किंवा देखणा दिसतोच, असं ती म्हणायची. इट इज एज दॅट मॅटर्स. तर ती हे काय आहे, हे तिचं त्या श्वेताचं सुंदर दिसणं हे वय, हे वयामुळे दिसणं आहे तिचे सुंदर. वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. तू काही वेळ वाट बघ, ही जी श्वेता आहे, जी तुला सुंदर आहे असं वाटतंय की नाही, ती आता तुला जेवढी लोक माहिती आहेत त्यांच्यापेक्षाही ती सगळ्यात ती काय होईल तर अग्लियर होईल, ती अधिकाधिक कुरूप दिसेल. तू काही वेळ फक्त वाट बघ. म्हणजे इतकं निगेटिव्ह तिचं ॲटिट्यूड होता, अजिबात सकारात्मक दृष्टिकोन तिचा नव्हता. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. याच्यानंतर लेखिका जर तिला म्हटली की मीना चल आपण चालायला जाऊया, हा खरोखर खूप चांगला दिवस आहे, त्याच्यावरती तिचे रिॲक्शन काय असेल बघा, नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड. ती म्हणते नाही नाही, सूर्य खरोखर खूपच आता उष्णता देतोय, ऊन आहे खूपच, आणि मी आता काय झालेलं आहे तर मी कंटाळलेली आहे. इफ आय वॉक टू मच, आणि जर का अजून खूप जास्ती जर चालले तर मग काय होईल तर मी अजूनच थकून जाईन. बिसाइड्स, याशिवाय बघा, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देर इज नो प्रूफ. कोण म्हणतं चालणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं? कोण म्हणतं? असा कुठलाही प्रूफ नाही, असा कुठलाही पुरावा नाही की चालणं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलं असतं. म्हणजे इतकी निगेटिव्ह ॲटिट्यूड या मीनाचा आहे. तर बघा पुढं, दॅट वॉज मीना, शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तर ती मीना ती एका अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती, आणि तिचे जे पालक होते की नाही ते ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली, ती एकटी का राहत होती तर तिचे पालक हे दिल्लीला राहत होते, म्हणून ती एका अपार्टमेंटमध्ये ती एकटी राहत होती. शी वॉज ॲन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ
कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बघा, तर ती तिच्या पालकांची एकमेव अपत्य होती असं म्हणून, एकमेव मूल होतं ती तिच्या पालकांचं. आणि तिला एक सवय होती बघा, की प्रत्येक गोष्टीमध्ये आणि सगळ्याच गोष्टीमध्ये ती काय करायची, तर त्याबद्दल ती तक्रारी करत असे. तिला एक सवय होती, हॅबिट होती तिला एक, म्हणजे प्रत्येक गोष्टींबद्दल तिच्या कंप्लेंट्स असायच्या. मग काहीही असू द्या त्या, कुठलाही. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. बघा, आणि ही गोष्ट अगदी ओघानच होतं बघा. त्यामुळं तिला कुठल्याही प्रकारची प्लेझंट कंपनी, तिला प्लेजर मिळेल, आनंददायक समाधानदायक अशा कुठल्याही प्रकारचं तिला सोबती नव्हती. आणि कुणालाही मीनाला भेटावं असं वाटत नव्हतं. याचं कारण असं आहे की जर एखादा माणूस प्रचंड निराशावादी असेल की नाही, तर त्याच्यासोबत जर तुम्ही असाल तर तुम्ही सुद्धा तशाच प्रकारचे निराशावादी होऊ शकता. इट इज फॅक्ट. तर बघा पुढं. Then one day Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दलचं काही जे असेल ते आम्ही सगळं तिला पूर्ण मी विसरलो. इथे एक नोट आहे बघा. बॉम्बे वॉज द ऑफिशियल नेम ऑफ मुंबई अंटिल 1995. 1995 पर्यंत मुंबईचं बॉम्बे हे अधिकृत असं नाव होतं. नंतर ते बदललं गेलं आणि मला असं वाटतं की आपण खरं तर आज मात्र आपण मुंबई असंच म्हटलं पाहिजे. मेनी इयर्स लेटर I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. तर त्याच्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर मुंबईचं जे फ्लोरा फाउंटेन आहे तिथं मी पावसामध्ये सापडले. याचा शब्दशः अर्थ घ्यायला गेला तर तो फार वेगळा होईल. आपण मात्र अर्थ या वाक्याला अनुसरून आहे तसा घ्यायचंय. तर मी त्या पावसामध्ये सापडले. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अॅन अम्ब्रेला. पाऊस पडत होता आणि त्यावेळेला माझ्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर. तर बघा, मी माझ्याकडे छत्री नव्हती आणि मी जे एक पॉप्युलर असं डिपार्टमेंट स्टोअर होतं त्याचं नाव अकबर अलीज. तिथं मी थांबलेले होते त्याच्या जवळ. वेटिंग फॉर रेन टू सबसाइड. सबसाइड या शब्दाचा अर्थ आहे बघा इथं टू सेटल डाऊन ऑर स्टॉप. तर मी त्या दुकानाच्या तिथं थांबलेले होते आणि काय करत होते तर मी पाऊस कमी होण्याची म्हणजे थांबणं किंवा कमी होणं, पावसाचा जोर कमी होण्याची मी वाट पाहत होते. सडनली आय स्पॉट मीना. तेवढ्यात मला मीना दिसली, म्हणजे मीना मी पाहिली बघा. मीनाला मी पाहिलं. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. आता मीनाला पाहिल्यानंतर माझी जी पहिली रिॲक्शन होती ती तिथून पळ काढण्याची होती. म्हणजे मीना दिसली तरी सुद्धा तिच्यापासून दूर जाण्याची होती. कारण याचं आपल्याला माहिती आहे, याचं कारण काय आहे ते. इव्हन इन दॅट पोरिंग रेन. अगदी त्या पावसामध्ये सुद्धा, म्हणजे जो पाऊस मोठा पडत होता त्या पावसात सुद्धा मीना दिसल्यानंतर मला तिच्यापासून पळ काढावा किंवा त्या ठिकाणून दूर निघून जावं असं मला वाटत होतं. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. बघा, तर मी थोडीशी अँक्शियस होते, म्हणजे चिंताग्रस्त होते. कारण का तर मी जर तिला जर का मी बघितलं, म्हणजे मला तिनं पाहिलं तर काय होईल बघा. हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. तर मला काय करावं लागेल तर तिच्या कधीही न संपणाऱ्या अशा मला तक्रारी ऐकायला लागतील. आणि मला खरोखरच हे तक्रारी ऐकायच्या नव्हत्या असं लेखिका इथे सांगते. हावेवर आय कुडंट एस्केप. तरी सुद्धा बघा मी मात्र तिथून मी निसटू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड तिनं मला पाहिलेलं होतं. तिनं मला अगोदरच पाहिलेलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. आणि तिने काय केलं होतं तर माझा हात अगदी
वॉर्मली म्हणजे प्रेमानं किंवा मायेनं तिनं माझा हात पकडलेला होता किंवा अगदी आग्रहानं म्हटला तरी सुद्धा. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट अशी होती की ती आता खूपच आनंदी वाटत होती, ती खूप आनंदी होती मीना. हे आय एम रिअली एक्साइटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, व्हॉट आर यू डुईंग हिअर. ती म्हणते अगं मी तुला पाहून खूपच मी काय झाले तर मी आनंदित झालेली आहे आणि तुला भेटून सुद्धा मला खूप छान वाटलं, बरं वाटलं. आणि जे जुने मित्र असतात ओल्ड फ्रेंड्स त्यांना भेटून खूपच छान वाटतं. आणि तू इकडं काय करतेस, तू इकडं कशी आहेस तू, असं ती विचारते कोणाला, लेखिकेला. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. तर मी तिला स्पष्टीकरण दिलं की मी माझ्या ऑफिशियल कामासाठी मी मुंबईला आलेली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड, लेट्स चॅट. तर म्हटली चालते मग आजची रात्र तू माझ्यासोबत राहा, आपण काय करू, आपण गप्पा मारूयात. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमोरीज आर प्रेशियस अँड रेअर. तुला माहितीये जे जुने मित्र असतात आणि त्यांच्या ज्या आठवणी असतात त्या खरोखरच प्रेशियस असतात. प्रेशियस म्हणजे मौल्यवान, बहुमूल्य. रेअर म्हणजे दुर्मिळ, आणि त्या खरोखरच ज्या दुर्मिळ असतात, मौल्यवान असतात, बहुमूल्य असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज दिस रिअली मीना. आता माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता की खरोखरच ही मीना आहे का म्हणून. आय पिन माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी काय केलं, मी स्वतःला पिन केलं, म्हणजे मी स्वतःला चिमटा काढला की हे स्वप्न तर नाही ना. कारण त्या मीनामध्ये एवढा फरक पडलेला होता की मला याची खात्री पटत नव्हती, माझा विश्वास बसत नव्हता. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण खरोखरच मीना तिथं उभी राहिलेली होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, अगदी माझ्या समोर होती. स्क्विझिंग माय हँड. स्क्विझिंग म्हणजे इथं पिळणे असा अर्थ आपण इथं घ्यायचा नाही. ते माझा हात ते अगदी सहजपणे ती दाबत होती. स्माइलिंग, हसत होती. अँड येस शी डीड लुक हॅपी. आणि हो, ती मला आनंदी वाटत होती, आता ती आनंदी होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर. तर बघा गेल्या 3 वर्षात ती कुठे होती, बेंगलोरला होती बघा. आय हॅड नेव्हर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. बघा म्हणजे आत्ता जी जशी हसत होती तशी तिचं ते हसणं बेंगलोरमध्ये असतानाचं नव्हतं, असं इथं लेखिका सांगते. A few strands of gray in her hair reminded me that years had passed. आता बघा इथं स्ट्रँड्स याचा जो शब्दाचा जो अर्थ आहे तो धागा असा आहे, पण बट हा एक अर्थ आहे. मी हे दोन्ही अर्थ सांगेन तुम्हाला. बट म्हणजे माहिती आपल्याला जी केसांची म्हणजे बट वगैरे जी काही असते नाही का. तर बघा, तर तिच्या जे काही ग्रे अशा म्हणजे केसांमध्ये ज्या तिच्या ग्रे स्ट्रँड्स होते, म्हणजे धागा किंवा बट असं म्हणूयात, की जे ते पाहिलं आणि मला तिला भेटून आपल्याला खूप वर्ष झालेली आहेत याची मला काय झाली तर मला आठवण झाली, मला रिमाइंड झालं, म्हणजे आठवणीत आलं, माझ्या लक्षात आलं. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. आता बघा, तर तिच्या चेहऱ्यावरती आता काही रिंकल्स सुद्धा होत्या, म्हणजे काही सुरकुत्या सुद्धा होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. पण एक सत्य असं होतं की ती या अगोदर कधीही इतकी अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक दिसली नव्हती, तेवढी आत्ता दिसत होती. जरी तिच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या होत्या काही थोड्याफार, आणि केसांमध्ये सुद्धा एक प्रकारचा ग्रे करडपणा एक प्रकारचा आलेला होता, तरी सुद्धा ती आता आकर्षक वाटत होती, असं इथं लेखिका म्हणते. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आय हॅव टू अटेंड अ डिनर. तर शेवटी मी मीनाला सांगितले की नाही मीना, मी तुझ्यासोबत आज रात्री मी तुझ्यासोबत काय करू शकत नाही, मी थांबू शकत नाही,
तर मला काय करायचं, तर मला एका डिनर मला अटेंड करायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. तर तू मला तुझं कार्ड दे, मी तुला असं वचन देते, प्रॉमिस करते की मी आय विल कीप इन टच विथ यू, म्हणजे मी तुझी संपर्क ठेवेन किंवा मी तुला संपर्क साधेन, संपर्कात राहीन. फॉर अ मुमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. आता एका क्षणाला मीना डिसअपॉइंटेड दिसली, म्हणजे थोडीशी निराश दिसली, नाराज झालेली वाटली मीना. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड म्हणजे तिनं आग्रह केला. ती म्हणते चालेल ठीक आहे, कमीत कमी चहा तरी घेऊयात आपण सोबत, असं ती म्हणते. बट मीना इट्स पोरिंग, म्हणजे अगं मीना हा पाऊस येतोय ना. सो वॉट विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. मग काय होतंय, पाऊस आला म्हणून काय होतंय, आपण काय करूयात, तर आपण एक छत्री विकत घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण ग्रँड हॉटेलवर आपण जाऊयात, असं ती म्हणाली. म्हणजे तिच्यातला हा बदल लक्षात घ्या, ती अगोदरची मीना आणि आजची मीना यातला फरक आहे. पुढं, वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. आता जो रोल या अगोदर मीना प्ले करायची तक्रारी करण्याचा, तो रोल आता या वेळेला लेखिका प्ले करत होती बघा. ती म्हणते की आपल्याला या पावसामध्ये आता काही आपल्याला या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी मात्र भेटणार नाही. आय ग्रम्बल्ड म्हणजे मी तक्रार केली. सो व्हॉट विल वॉक, मग काय होतंय, आपण चालत जाऊया. केवढा पॉझिटिव्ह बदल तिच्यात झालेला आहे बघा. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड, दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. आणि मला खरोखरच आश्चर्य वाटलं की ही ती मीना तीच आहे का की जी मला माहिती होती, की जी प्रत्येक गोष्टीमध्ये तक्रारी करत होती, तीच मीना आहे का, याबद्दल मला आश्चर्य वाटत होतं. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. आज ती प्रत्येक गोष्टीमध्ये ती ऍडजस्टमेंट करायला तयार होती, तडजोड करायला तयार होती. आज ती मीना आहे तिच्या समोर. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आम्ही ग्रँड हॉटेल वरती आम्ही पोहोचलो, पण त्यावेळेला आम्ही ड्रेंच झालो होतो, म्हणजे चिंब ओले झालो होतो, आम्ही भिजलेलो होतो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू और व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आता त्यावेळेला मग मात्र लेखिकेच्या मनामध्ये हा विचार येत होता की जी पेसिमिस्टिक मीना होती, जी तिला माहिती होती, म्हणजे जी निराशावादी मीना होती, जी तिला माहिती होती, त्या असं काय नेमकं झालं की तिच्यामध्ये असा बदल झाला की ती निराशावादी मीना तिच्यामध्ये एवढा बदल झाला, किंवा नेमकं अशा कुणी तो बदल केला, हे मला काय करायचं होतं, तर हे शोधून काढायचं होतं. आणि हे माझ्या मनामध्ये विचारसारखे यायला सुरुवात झाली. आय वॉज क्वाईट क्युरियस. क्युरियस म्हणजे माझ्या मनामध्ये कुतूहल जागं झालं होतं की मी खूप उत्सुक होते की हे मी जाणून घेण्यासाठी. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅड मॅनेज टू चेंज यू सो. त्यानंतर ती असं म्हणते की मीना मला सांग की तुझ्या जीवनामध्ये एखादा प्रिन्स चार्मिंग आलाय का ग, की ज्यानं तुझ्या स्वभावामध्ये एवढा चेंज केला, एवढा बदल केला. प्रिन्स चार्मिंग म्हणजे राजकुमार, राजपुत्र. चार्मिंग म्हणजे मोहक, म्हणजे असा एखादा मनमोहक असा एखादा राजकुमार तुझ्या जीवनामध्ये आलाय का ग, की ज्यानं तुझं जीवनच सगळं काय केलं तर बदलून टाकलं, किंवा तुला या पद्धतीने त्यानं बदललं. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. या माझ्या प्रश्नानं मीनाला आश्चर्य वाटलं. नो देअर इजंट एनी लाईक दॅट, शी सेड. तर यावरती मीना म्हणते नाही, असं काहीच नाही माझ्या जीवनामध्ये, असा कुणीही यासारखं नाही की ज्याच्यामुळं मी बदलले गेले. देन व्हॉट द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क, लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आता बघा त्या काळामध्ये सचिन तेंडुलकरची एक जाहिरात लागायची आणि तो म्हणायचा काही एका उत्पादनाचं नाव घ्यायचं आणि डॉट डॉट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. मी आता ते नाव घेत नाही. तर यावरनं हे इथं म्हटलं की जशा प्रकारे
तेंडुलकर म्हणायचं की माझ्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे, तसं मी तिला विचारले की मग तुझ्या या एनर्जीचं सिक्रेट म्हणजे या तुझ्यामध्ये जो काही बदल झालेला आहे, जी तुझ्यामध्ये ऊर्जा आलेली आहे, त्याचं नेमकं रहस्य काय आहे. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. ती हसली आणि म्हणाली की एका भिकारानं माझं जीवन काय केलं तर बदललं. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. तर बघा, तर मी खरोखरच मी डमफाउंडेड झालेले होते. म्हणजे काय तर मी आश्चर्यानं अवाक झालेले होते किंवा अक्षरशः माझी बोबडी वळलेली होती की मी तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर की एका भिकारानं मला बदललं. हे तिचं बोलणं ऐकल्यानंतर मी अगदी निश्शब्द झाले होते. मला काहीही बोलायला सुचलं नाही.